कळवण तालुक्यात 86 ग्रामपंचायतींपैकी 43 ग्रामपंचायतीत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर। सन 2025 ते 2030 या कालावधीत असणार आरक्षण। बघा सविस्तर आरक्षण फक्त महाराष्ट्र क्रांती न्यूजवर। 1/4/2025 ते 31/3/2030 या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत दिनांक 21/4/2025 रोजी तहसीलदार रोहिदास वारुडे यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कळवण पंचायत समिती सभागृह येथे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। कळवण तालुक्यात एकूण 86 ग्रामपंचायती असून संपूर्ण कळवण तालुका अनुसूचित क्षेत्रात असल्याने सर्व ग्रामपंचायतीची सरपंच पदे ही अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव आहेत। या वास्तव सरपंच पदाचे आरक्षण काढण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडील आदेशानुसार सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी तहसीलदार कळवण यांना प्राधिकृत करण्यात आले आहे। कळवण तालुक्यातील एकूण 86 ग्रामपंचायत सरपंच पदांपैकी 43 ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले। त्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे: कोसुर्डे, पिडकोस, मानूर, भादवन, पाळे खुर्द, वाडी बुद्रुक, कुंडाणे, ओतूर, निवाणे, सुडे, देसगाव, शिंगाशी, चणकापूर, हिंगवे, वेरुडे, खिराड, खर्डेदिगर, पुणत नगर, ओतूर, मोहमुख, मेहदर, मोहनदरी, बिलवाडी, अभोणा, कुंडाणे, जामले, वणी, विरशेत, ततानी, मुडाणे, वणी, देवडीवणी, बोरदैवत, पडसदर, सावकीपाडे, वडाळे, हातगड, वडाळे, वणी, नवीबेज, पाटविहीर, नाकोडे, गणोरे, दरेभंगी, मोकभंगी, भैताने दिगर, रवडजी, मडगाव बुद्रुक या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले। या आरक्षण सोडत सभेचे कामकाज शांततेच्या वातावरणात पार पडल्याबाबत सर्व उपस्थितांचे आभार मानून तहसीलदार रोहिदास वारुडे यांनी सदरची सभा दुपारी 1 वाजता संपल्याचे जाहीर केले आहे। ही आरक्षण प्रक्रिया येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक मानली जात असून यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे। स्थानिक विकास व नेतृत्वाच्या दृष्टीने ही सोडत भविष्यातील दिशा निश्चित करणारी ठरणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश पागुल, कळवण।